नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांसाठी मंगल कामना करून आज, उद्या आणि परवा तुम्हाला एकाच जीवनातील विविध भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलवणार आहे. ह्या भावभावनांना आपल्या शब्दरंगानं चितारून एक अत्यंत सुंदर कथा चितारली आहे लेखिका चित्रा जगदीश शर्मा यांनी. पद्मा, राजलक्ष्मी अम्मा, व्यंकटेश, नागेश, केशवप्पा, उमाक्का, विशू, शिवा, पद्माचे अप्पा आणि गंगम्मा सिद्धलिंगय्या हे जोडपं, या सगळ्यांच्या साथीनं हे कथानक घडत जातं आणि त्यात येणाऱ्या वळणावळणात आपणही हरवून जातो. आपला हा प्रवास 2 भागात होणार आहे. ह्या प्रवासात काही कानडी शब्द येतील. लगेचच त्याचा मराठी अर्थही मी सांगणार आहे, पुस्तकात जसा दिला आहे तसाच. मंडळी, अजूनही माझं यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एकदा बघून घ्या आणि सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉन पण दाबाल. अभिवाचन आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि माझं अभिवाचन शेअर पण कराल. तर मंडळी, सुरू करूयात आजची कथा. कथा फिनिक्स भाग पहिला. लेखिका चित्रा जगदीश शर्मा. अभिवाचन अदिती पालिमकर. नागेश बन्नी. परसदारात उघडणाऱ्या स्वयंपाक खोलीच्या दारात उभं राहून पद्मा नागेशला जेवायला बोलवत होती. पद्मा. राजलक्ष्मी अम्मांच्या, आपल्या सासूबाईंच्या करड्या आवाजानं पद्मा दचकली. पदर सावरत ती गर्रकन वळली. तिच्याकडं कठोरपणे पाहत राजलक्ष्मी अम्मा म्हणाल्या, पद्मा, असं नाव घेऊन बोलायची पद्धत नाही आपल्यात. बरोबरीचे जरी असलात तरी नात्यांनी मानाने मोठे आहेत ते तुमच्यापेक्षा. तेव्हा यापुढे जरा. चुकलं. लगेच बोलणं मध्येच तोडत खालमानेनं पद्मा तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि अंग चोरून त्यांच्या बाजूनं निघून ती स्वयंपाक खोलीत आली पानं घ्यायला. पंचाला हात पुसत नागेशही आत आला. आईला असं दारात पाहून तो सहजच म्हणाला, ये नाही तो अम्मा. काय झालं अम्मा? आज इथे कशी काय? का? नको असायला हवं होतं? छे छे, तसं काही नाही. मी आपलं सहजच विचारलं. बोलता बोलता दोघंही डायनिंग टेबलजवळ आले. 2च ताटं मांडलेली पाहून नागेश म्हणाला, हे काय आत्ती गे? म्हणजे वहिनी, तुझं पान नाही घेतलंस? चोरट्या नजरेनं अम्मांकडे पाहत पद्मा म्हणाली, तुमचं होऊ दे, मी बसते मागवून. का बरं? अण्णा तर अजून 2 दिवसांनी येणार ना, मग कोणाची वाट बघतेस? नागेश, जरबेच्या सुरात अम्मा म्हणाल्या. तसं पद्मानी वाढायला घेतलं. त्यांची जेवणं झाल्यावर ती जेवायला बसली. खरं तर तिला अजिबात भूक नव्हती, पण पुढ्यातल्या अन्नाला कधी लाथाडू नाकारू नये अशी तिच्या आप्पांची शिकवण होती. ताटात थोडा रस्सम भात घेऊन ती जेवायला बसली. खरं तर तिला आता व्यंकटेशची प्रकर्षानं आठवण येत होती. काहीतरी चमत्कार व्हावा आणि आत्ता या क्षणी त्यांनी आपल्यासमोर यावं असं खूप वाटत होतं तिला. पण असा काही चमत्कार होणार नव्हता आणि झालाही नाही. ताटातला भात कसाबसा संपवून मागचा आवरून ती वर आपल्या खोलीत आली. खोलीचं दार आतनं बंद करून तिनं मोकळा श्वास घेतला. तिचं लग्न होऊन जेमतेम 7-8 महिनेच झाले होते. हळूहळू या घरातल्यांची ओळख होऊ लागली होती. व्यंकटेश, तिचा नवरा, तिला खूप आवडलेला. त्यांच्या रूममध्ये 4 भिंतीच्या आत त्याचं स्वतःचं छान वेगळं विश्व होतं. पण खाली उतरलं की व्यंकटेशचा एकदम कायापालट व्हायचा. केशवप्पा, व्यंकटेशचे वडील. तिचे सासरे शानभोग होते. शानभोग म्हणजे प्रचंड बडप्रस्थ. शानभोग म्हणजे सरकारचा प्रतिनिधी, पंचक्रोशीचा अनभिषिक्त राजा. आसपासच्या 5-6 तालुक्यातला जमीन जुमला, शेतीवाडीची पक्की कागदपत्र करून देणं,
सरकारी कागदपत्र, शेतीची मोजणी, सातबारावर नाव चढवणं, घटवणं, फिरवणं, एक ना दोन अशा अनेक कामं त्यांच्या मागे असायची. पंचकृषीत खूप मान होता त्यांना. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाची टाप नव्हती. घरगुती वाद, शेतीवाडीची वाटणी अशी सारखे वाद मिटवायला लोक त्यांच्याकडे यायचे. त्यांनी केलेला निवाडा बिनबोभाटपणे मान्य केला जायचा. त्यांनीच पुढाकार घेऊन गावात अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. शानभोग म्हणजे सरकार नियुक्त राजपत्रित अधिकारी. त्यांच्या शब्दाला सरकार दरबारी वजन होतं. त्यांच्याच प्रयत्नांनी गावात 10वीपर्यंत का होईना पण शाळा सुरू झाली होती. पोस्ट ऑफिस उघडलं होतं. प्राथमिक वैद्यकीय सेवा केंद्र पण उघडलं होतं. त्यानंतर गावात स्टेट बँकेची शाखा पण आली होती आणि गावानं कात टाकायला सुरुवात केली होती. घरात दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असायचा. सकाळी सकाळी कामाला आलेली गंगम्मा अंगण झाडून, सडा टाकून ओणव्यानं मोठी रांगोळी टाकायची. बैठकीची खोली स्वच्छ करून ती अडगिमणेच्या म्हणजे स्वयंपाक खोलीचा ताबा घ्यायची. कॉफीचं पातेलं जे एकदा गॅसवर चढायचं ते पार दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत उकळत राहायचं. घरच्या गोठ्यातल्या येम्मेचं म्हणजे म्हशीचं दूध, निरशा दुधाची ती गंगम्माच्या हातची कापी कॉफी पिऊन पोटच भरायचं. कॉफीचे पेले धुता धुता गंगम्माची तारंबळच उडायची. याच धामधुमीत मध्ये कसाबसा वेळ काढून केशवाप्पा तिंडी करायचे. तिंडी म्हणजे नाश्ता करायचे. मग दुपारी 2 वाजेपर्यंत लोकांचा राबता सुरूच राहिला तर पदर सावरत अम्मा बाहेर यायच्या. अम्मा बैठकीवर आल्या की हळूहळू एक एक जण नाळे बरतीनी उद्या येतो असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत काढता पाय घ्यायचा आणि शानभोगांचा दरबार बरखास्त व्हायचा. सुरुवातीला हे सगळं पाहून पद्माला नवलच वाटायचं. तिच्या घरी फक्त तिचा धाकटा भाऊ शिवा आणि तिचे अम्मा आप्पा. इथल्या घरात येणारे हे इतके लोक, इतकी गजबज या कशाचीच सवय नव्हती तिला. पण हळूहळू ती रुळू लागली. नागेश, तिचा धाकटा दीर, तिला खूप आधार वाटायचा त्याचा. रात्री तिला बाहुपाशात घेऊन प्रेमाने बोलणारा व्यंकटेश एकदा जिना उतरून खाली आला की परत रात्र होईपर्यंत तिच्या वाट्याला यायचा नाही. नागेशही तोटावर म्हणजे शेतावर निघून जायचा. मग एवढ्या मोठ्या घरात ती नुसतीच या खोलीतून त्या खोलीत फिरत राहायची. अम्मांनी आपल्या या गावच्या घरातही सगळ्या आधुनिक सोयी सुविधा करवून घेतल्या होत्या. पद्माला याचं फार कौतुक वाटायचं. शेजारच्या गावातलं तिचं माहेरचं घर 4 चौघांच्या घरासारखंच साधंसुधं होतं. पण इथली प्रत्येकच गोष्ट वेगळी होती. गावातही इतकं आधुनिक सोयींनी सुसज्ज घर असू शकतं हे तिला या घरात येईपर्यंत कधी पटलंच नसतं. इथं घरातली कामं करायला गंगम्मा तर बाहेरची कामं करायला गंगम्माचा नवरा सिद्धलिंगय्या. खूप वर्षांपासून म्हणजे व्यंकटेश, नागेश अगदी लहान असल्यापासून ते त्यांच्याकडे कामाला होते म्हणे. भांड्यांसाठी इमामबी यायची. ती जरी भांडे घासत असली तरी तिला घरात प्रवेश नव्हता. परसदारातल्या मोरीत गंगम्मा खरकटी भांडी काढून ठेवायची. बाहेरच्या बाहेरून परस्पर तिथेच येऊन ती भांडी घासायची. इमामबी गेली की भांड्यांच्या बुट्टीवर परत पाणी टाकून गंगम्मा ती बुट्टी घरात घ्यायची. या सव्यापसव्याचं पद्माला खूप हसू यायचं. पण अम्मांकडे, तिच्या सासूबाईंकडे पाहिलं की तिची दातखिळीच बसवायची. मग हसणं तर दूरच राहिलं. खरंच अजूनही तिला अम्मांची भीती वाटायची. कितीही प्रयत्न केला, कितीही ठरवलं तरी त्यांच्याशी मोकळेपणानं बोलताच यायचं नाही तिला. त्यांच्या करारी स्वभावाची, भावनाशून्य सपाट चेहऱ्याची भीतीच वाटायची तिला. नागेश, व्यंकटेशशी, आपल्या मुलांशी बोलताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायचे नाहीत की बोलण्यात गोडवा ओलावा यायचा नाही. पण हे सगळं व्यंकटेशशी बोलण्याइतका मोकळेपणा त्यांच्या नात्यात अजून तरी आला नव्हता. एवढं हे अम्मा प्रकरण सोडलं तर तिला कसलीही तक्रार नव्हती. दिवा मालवून ती पलंगावर पडली. व्यंकटेश यायला अजून 2 दिवस होते. परवा संध्याकाळपर्यंत येईल तो. तोपर्यंत एक गोड गुपित तिला आपल्या ओठात दडवून ठेवायचं होतं. व्यंकटेशच्या कुशीत शिरून हळूच त्याला ही गोड बातमी सांगायची होती. आपल्या प्रेमाचा अंकुर रुजलाय याची खात्री होती तिला. अम्मांच्या हे लक्षात यायच्या आत तिला ही गोड बातमी त्याला द्यायची होती. अम्मांच्याही अगोदर, सगळ्यांच्या अगोदर ही बातमी त्याला कळायला हवी. त्याचा हक्कच येतो. आणि मुख्य म्हणजे ही बातमी तिला स्वतःलाही त्याला द्यायची होती. दुसऱ्या कुणाकडूनही त्याला हे कळता कामा नये. अम्मांकडून तर नाहीच नाही.
मग अख्खी रात्र स्वप्नरंजनात सरली. काय म्हणेल व्यंकटेश हे सगळं ऐकून? काय कशी प्रतिक्रिया देईल तो? किती आनंद होईल त्याला? तिला उचलून घेऊन गरागरा फिरवेल तो सिनेमात दाखवतात तसं, की प्रेमातिशयाने चुंबनांचा वर्षाव करेल तिच्यावर. लाजून तिनं उशीत मान खुपसली. सकाळी उठायला जरा उशीरच झाला. खरं तर उठल्यावर तिला खास असं काही काम नसायचं, पण आता अम्मा लवकर उठतात म्हटल्यावर तिला लवकर उठणं भागच होतं. गंगम्मा यायच्या आधी अप्पांची आणि स्वतःची पहिली कॉफी तेवढी काय ती अम्मा करून घ्यायच्या. त्यानंतर मात्र घर गंगम्माच्या ताब्यात. ती उठल्यावर आंघोळ आटोपून आल्यावरच तिला कॉफी मिळायची. गंगम्मा कॉफी देताना आपल्याला जरा झुकतं माप देते असं तिला वाटायचं. गंगम्माशी फारसं बोलणं व्हायचं नाही, कारण ती बिचारी ही सतत कामात आणि अम्मांनाही गडी माणसांशी बोललेलं आवडायचं नाही. आपला आब राखून असावं, अम्मांचं लाडकं वाक्य होतं ते. पण तरीही गंगम्माच्या पोटात आपल्यासाठी माया आहे याची खूपदा जाणीव व्हायची तिला. अनेकदा अम्मांच्या रोषापासून वाचवायची ती पद्माला. अशावेळी पद्मा नुसतं कृतज्ञतेने तिच्याकडे बघत राहायची. लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसातली गोष्ट. सकाळी उठून आंघोळ न करताच ती एकदा सरळ स्वयंपाक खोलीत आली होती कॉफीसाठी. तेव्हा गंगम्मानी तिला दबक्या आवाजात सांगितलं होतं, स्नाना दमेले कापी कोडतीने. आंघोळीनंतर कॉफी देते. ती पटकन आंघोळीला गेली होती. खरं तर माहेरी तिच्या घरी ती उठल्यानंतर ब्रश करून सरळ स्वयंपाकघरात यायची. तिची अम्मा तिच्यासाठी हातात कॉफीचा गरम पेला द्यायची आणि विचारायची, झाली का झोप? काल रात्री बऱ्याच वेळपर्यंत दिवा दिसत होता तुमच्या खोलीत. शिवा अभ्यास करत होता की तू वाचत बसली होतीस काही? हो अगं, लायब्ररीतून काल दाटू कादंबरी आणली, तीच वाचत बसले होते. तालुक्याच्या तिच्या कॉलेजमधल्या लायब्ररीत खूप छान छान पुस्तकं होती. तिची वाचनाची आवड लक्षात घेऊन प्रफुल्ला मॅडम तिला आवर्जून नवनवीन पुस्तक वाचायला द्यायच्या. एम.एल. भैरप्पांची ना मी पण वाचली आहे. खोबरं खवता खवता उमक्का तिची अम्मा म्हणायची. खरंच अम्मा, मस्त आहे ना कादंबरी? हो मस्त तर आहेच, पण इतकाली जागरणं करणं चांगलं नाही. वेळेत झोपावं. रोज असं काहीतरी बोलणं व्हायचं. कॉफी संपली की ती हितलकडे म्हणजे परसदारी जायची फुलं तोडायला. मल्लिगे म्हणजे मोगरा, कणकांबरा, अबोली खूप सारी फुलं तोडून ती गजरे करत बसायची. तोवर अम्मा तिंडीची म्हणजे नाश्त्याची तयारी करायची. गजरे होऊन आंघोळ करून येईपर्यंत तिंडी तयार. कधी इडली चटणी, कधी उपीट, तर कधी अवलक्की म्हणजे पोहे. तिची अम्मा म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. अम्माने साध्या पाण्याला जरी फोडणी घातली तरी छान लागेल सारूसारखं. तर अशा साध्या सरळ घरातनं आलेली ती या नवीन घरात जुळवून घेताना पदोपदी अडखळायची. पण गंगम्मा तिला सावरून घ्यायची. व्यंकटेश, नागेश नंतर गंगम्माच तिला जवळची वाटायची. आज गावात जत्रा होती. चौमाची म्हणजे ग्रामदेवतेची. मिरवणूक पहिले त्यांच्या दारात यायची. गंगम्मांकडून कळलं होतं तिला की शानभोगांनी अम्मांनी चौमाची पूजा केली की मिरवणूक पुढे सरकते. चौमाच्या अग्रपूजेचा मान शानभोगांचा होता. यावेळेला नवीन सून म्हणून आपल्याबरोबर अम्मांनी तिलाही चौमाच्या पूजेसाठी उभं केलं होतं. चौमाचा तो पिवळ्या हिरव्या वस्त्रात लपेटलेला कुंकवानी माखलेला मुखवटा, मस्तकी लांब लांब जटा, चेहऱ्यावरचे उग्र भाव, तिला थोडीशी भीतीच वाटली. डोक्यावर खुर्ची घेऊन खुर्चीवर ठेवलेला चौमाचा मुखवटा सांभाळत दुडक्या चालीनं चालणारे सेवेकरी, त्यांच्या मागे पोटावर ड्रम बांधून जीवाच्या आकांताने ड्रम बडवणारे 4-5 जणं आणि त्यांच्या मागे कलकल करत धावणारा पोराबाळांचा जथ्था. ही मिरवणूक पुढे गावभर फिरायची. मग त्या आयाबायाही सामील व्हायच्या. लहानग्या पोरांना कडेवर बसवून तरण्या ताठ्या पोरीही त्या जथ्यात मिरवायच्या, शिरायच्या. अमैयाच्या म्हणजे देवी, ग्रामदेवतेची आई. देवस्थानाबाहेर घामाघूम झालेले सेवेकरी डोक्यावरील खुर्ची खाली उतरवायचे. देवळाचा पुजारी पुढे होऊन चौमाची पूजा करायचा. चिरक्या, कोवळ्या, राकट, दणकट अशा विविध आवाजात चौमाच्या अमैयाच्या नावाचा जय जयकार केला जायचा. देवस्थानाबाहेर लाल पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या तरण्या ताठ्या पोरी डोक्यावरील परडीत कडुलिंबाच्या डहाळ्यांचा मध्ये दिवा घेऊन उभ्या असायच्या.
देवस्थानातून मग चौमाबरोबर अम्मय्याचीही खुर्चीवर मुखवटा ठेवून मिरवणूक निघायची. मिरवणुकीत देवाच्या दोनही बाजूंनी रांगेत या मुली बायका दिव्यांची परड घेऊन चालायच्या. तोवर अंधार पडायला सुरुवात झालेली असायची. पाणकं म्हणजे लिंबाचं सरबत पिऊन ताजेतवाने झालेले सेवेकरी पुन्हा नव्या उत्साहात दुडक्या चालीनं निघायचे. मग ड्रमवाल्यांनाही पोरीबाळींना पाहून जोश चढायचा. डिटू 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 असा ड्रमवर काठ्यांपासून आवाज काढला जायचा. डिटू 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 असा आवाज रात्रभर कानात घुमत राहायचा. व्यंकटेशकडून मिरवणुकीचं हे वर्णन ऐकल्यावर पद्मा खूप उत्सुक होती ही मिरवणूक पाहायला. पण आज व्यंकटेश गावात नाही. तो असता तर कदाचित दाखवली असती त्यानं ही मिरवणूक. गावाच्या बाहेर मैदानात भरलेली जत्राही पाहायला घेऊन गेला असता कदाचित. पण आता तोच नाही आहे म्हटल्यावर यातलं काही एक पाहता येणार नाही. तिच्या गावी कधी जत्रा भरायची नाही आणि या गावच्या जत्रेला ती कधी आलीच नव्हती. आपल्याच गावात जत्रा भरते हे व्यंकटेशकडून कळल्यावर ती किती आनंदली होती. पण नेमकं याच वेळेला व्यंकटेशला काम निघाल्यामुळे बाहेरगावी जायला लागले. असो. आजही शानभोगांच्या घरच्या अग्रपूजेचा मान स्वीकारून मिरवणूक पुढे गेली. रात्री अंधार चिरत ड्रमचा आवाज तिच्या कानावर आला आणि तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं. कसली तरी हुरहुर लागली मनाला. आपणही या मिरवणुकीबरोबर गावात फिरावं असं वाटायला लागलं तिला. पण ती पडली शानभोगांची सून. या कुशीवरून त्या कुशीवर वळत रात्र सरली. आता पुढच्या वेळेला गावच्या जत्रेत आपणही जायचं व्यंकटेशबरोबर कमरेवर आपल्या मुलाला बसवून. मनात असे विचार येताच ती खुदकन हसली. दुसरा दिवसही असाच सरला. संध्याकाळपासून तिला वेध लागले व्यंकटेशच्या भेटीचे. खरं तर एव्हाना त्यांनी पोचायला हवं होतं घरी. पण त्यांच्या मोटरसायकलचा परिचित आवाज काही कानावर पडत नव्हता. बाहेरचं मोठं अंगण ओलांडून दारात जाऊन त्यांची वाट बघत राहणं शक्य नव्हतं. कारण अजूनही आप्पांकडे काही लोक बसले होते आणि तसेही ते जरी नसते तरी आप्पांना ओलांडून बाहेर अंगणात जायचं नाही हे ती इतक्या दिवसात शिकली होती. कुणीही न सांगता शिकवता. गंगम्मा आता रात्रीचा स्वयंपाक आटोपून निघायची तयारी करत सिंधलिंगय्याची वाट पाहत चुळबुळत उभी होती. ते दोघं निघून गेल्यानंतर तिला खूप एकटं एकटं वाटायचं. अम्मा देवापुढं दिवा लावून आप्पांशी बोलायला बाहेर गेल्यात की तिला जरा मोकळं वाटायचं. थोड्याच वेळात व्यंकटेश नागेशही घरी पोचायचे. त्यांच्या गप्पा ऐकताना तिचा वेळ खूप चांगला जायचा. तिला वाचनाची आवड आहे हे लक्षात आल्यावर व्यंकटेश तिच्यासाठी तालुक्याहून कधीमधी पुस्तकं आणायचा. ती पुस्तकं तिच्या हातात देताना त्याच्या बोटांच्या ओझरत्या स्पर्शानंही ती मोहरून जायची. पण आता अजून व्यंकटेश आला नव्हता. सिंधलिंगय्याही आप्पांची परवानगी घेऊन मधल्या खोलीच्या दाराशी उभा राहिला. त्याची वाट पाहत असलेली गंगम्मा लगबगीनं बाहेर आली. "बारतिनी येते" असं अम्मांना सांगून ती निघणार तोच बाहेरच्या दाराशी काहीतरी गलका आरडाओरडा ऐकू आला. सिंधलिंगय्या त्वरेनं अंगण ओलांडून दाराकडं धावला. तो दारात पोहोचण्याच्या आधीच खूप जण कलकलत हातवारे करत रडत ओरडत दार उघडून अंगणात शिरलेत. आप्पांना पाहताच 4-5 जण हातवारे करत काहीतरी सांगू लागले. तिच्या कानावर फारसं काही पडलं नव्हतं, पण काहीतरी अघटित घडलंय याची तीव्रतेने जाणीव होत होती. आप्पांना भोवळ आलेली पाहून तिच्या तोंडाला कोरड पडली. सारं भान विसरून अंगणात धावणाऱ्या अम्मांना पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. हातातली पिशवी खाली टाकून गंगम्मा तिच्याकडे धावली. तिला आपल्या कवेत घेत गच्च मिठी मारून ती स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. घरात एकच कालवा झाला. घडलेलं सारं काही तिच्या समजण्याच्या पलीकडचं होतं. तालुक्याहून गावी परत येताना व्यंकटेशच्या मोटरसायकलला टँकरची धडक बसली होती. धडक इतकी जबरदस्त होती की व्यंकटेश गाडीवरून लांब फेकला गेला होता. त्याची गाडी घसरत घरघरत फरफटत कितीतरी दूर जाऊन पडली होती. गाडीची गतिमान चक्र फिरायची थांबली आणि व्यंकटेशचा श्वासही. टँकरवाला टँकर सोडून पळून गेला होता. संध्याकाळच्या शेवटच्या बसमधून तालुक्याला परतणाऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि आरडाओरडा करत धावत पळत ते गावात आले. वळव्यासारखी ही गोष्ट गावात पसरली आणि लोक जथ्थ्यांनी वाड्यावर धावून आले. एव्हाना नागेशही आला होता शेतावरून. येता येताच ही बातमी त्याला कळली होती. त्याचे तर हातपायच गळले. 4-5 वर्षापूर्वी त्याच्याही असाच अपघात झाला होता. आता इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती, पण या अपघाताची भयानकता खूप दाहक होती.
अपघातात त्यांनी जरी खूप काही गमावलं होतं तरी त्याचा जीव वाचला होता, पण अण्णा मात्र त्यांना कायमचा सोडून गेला होता. अत्तिगेच्या आठवणीने त्याचा गळा दाटून आला. बिचारी वहिनी, त्यांनी आवंढा गिळला. घरात तर नुसता हाहाकार माजला होता. शुद्धीवर आलेले अप्पा सुन्नपणे खुर्चीवर बसले होते. राजलक्ष्मी अम्मांचा आक्रोश पाहवत नव्हता आणि तिच्या डोळ्यात मात्र पाण्याचा टिपूसही नव्हता. व्यंकटेश गेला माझं गुपित न ऐकताच, आनंदातिशयानं मला गरगर न फिरवताच, माझ्यावर चुंबनांचा वर्षाव न करताच, आपण बाप होणार आहोत हे माझ्याकडनं न ऐकताच तिच्या सगळ्या जाणीवा बधीर झाल्या. असं कसं तिला न सांगता, तिच्याशी न बोलता जाऊ शकतो तो? तिचा विश्वासच बसत नव्हता. गंगम्मा आता अम्मांना सावरत होती. तिच्या भोवती अनेक अनोळखी चेहऱ्यांनी गरडा घातला होता. त्यांच्या सांत्वनांचे शब्द तिच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते. शेजारच्या गावातून धावत पळत रेडत भेकत तिची अम्मा अप्पा आले. शिवा आला. उमाक्कांनी तिच्या अम्मांनी रडत रडत तिला मिठी मारली आणि पद्माची शुद्ध हरपली. किती वेळ ती अशी बेशुद्ध होती कुणास ठाऊक. तोंडावर पडलेल्या पाण्याच्या सपकाऱ्यानं ती शुद्धीवर आली आणि पुढचे सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत ती शुद्धी बेशुद्धीच्या झुल्यावर हिंदकळत होती. निर्जीवपणे जो जसं सांगेल तसं ती करत होती. व्यंकटेशला नीट डोळा भरून पाहता सुद्धा आलं नव्हतं तिला. भाग पहिला समाप्त. क्रमशः उद्या पुन्हा भेटूयात फिनिक्स भाग 2 सह. धन्यवाद.